जवळजवळ 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आहे। याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आहोत। राज्यातील 1,50,000 रुपयांची कर्जमाफी आज जाहीर झाली आहे। टोटल या 20 बँकेतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांसमोर केली आहे। तुम्ही आत्ताच पाहिले असणार शेतकरी मित्रांनो। तर बघा आता टोटल या राज्यातील महत्त्वाच्या आता 20 बँकेत ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे त्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आता आलेली आहे। ते म्हणजे टोटल 1,50,000 म्हणजेच 1.5 लाख रुपये आता शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे। तुम्ही आत्ताच घोषणा ऐकलेली आहे। त्यामुळे राज्यातील टोटल 52 लाख शेतकऱ्यांना हा मोठा लाभ आता मिळणार आहे। आता याचा GR देखील आलेला आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी येथील लक्ष देऊन बघा। आता इथं लक्ष तुम्हाला द्यायचं आहे। कर्ज तुमचं आता माफ झालेलं आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तुम्हाला 20 बँकेत हे कर्ज माफ केले आहे। तुम्ही आत्ताच कर्जमाफीची घोषणा ऐकली आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन ही मोठी माहिती दिली आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्हाला 20 बँकेत तुम्ही कर्ज घेतलाय का बघा। शेतकरी वर्ग ज्या कर्जमाफीची वाट बघत होता तर त्या सर्व शेतकऱ्यांना आजचा दिवस हा आनंदाचा असणार आहे। कारण सरसकट 52 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी अखेर झाली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आजचा दिवस मोठा आनंदाचा असणार आहे शेतकरी मित्रांनो। परंतु यामध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे। तो म्हणजे यामध्ये महत्त्वाच्या फक्त 20च बँका राज्य सरकारने या GR मध्ये सांगितले आहेत। म्हणजेच फक्त 20च बँकेतील शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ केले जाणार आहे। या 20 बँकेत जर तुमचे बँक जर असेल म्हणजेच तुम्ही या 20 बँकेतून कर्ज घेतले असेल तरच तुम्हाला हा लाभ आता मिळणार असल्याची मोठी माहिती आता राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे। त्यामुळे कोणत्या त्या 20 बँका आहेत सर्व शेतकऱ्यांनी ते काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। आता तुम्हाला 20 बँकेत कर्ज घेतला आहे का नाही हे अत्यंत मोठं फायद्याचं ठरणार आहे। बघा आता अनेक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या बँकेतून कर्ज घेतला आहे परंतु यामधून अनेक शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार नाही। कारण राज्य सरकारने तो GR काढलाय ज्या GR मध्ये 20च बँका सांगितल्या आहेत आणि त्या GR मध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे या 20 बँकेतील ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे तर त्यांचेच कर्ज हे माफ होणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे बघा मित्रांनो तुम्ही या 20 बँकांची नावे आता मी सांगणार आहे। त्या 20 बँकामध्ये तुमची बँक आहे का या व्हिडिओमध्ये आम्ही स्पष्टपणे सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी वर्गासाठी आजचा दिवस खूप मोठा आनंदाचा असणार आहे। तर काही शेतकऱ्यांसाठी हा दिवस अखेरचा वाईट सुद्धा ठरणार आहे। कारण या GR मध्ये फक्त 20च बँका सांगितले आहेत। 20 बँकामध्ये तुमची बँक आहे का म्हणजे या तुमच्या बँकेत 20 पैकी एका बँकेमध्ये तुम्ही कर्ज घेतले असावं। तर बघा त्या 20 बँकांची नावे मी सांगणार आहे। अखेर शेतकऱ्यांना जी अपेक्षा लागलेली होती की कर्जमाफी कधी होणार कर्जमाफी कधी होणार तर तो आनंदाचा दिवस आज उघडलेला आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आता राज्य सरकारच्या माध्यमातून आज देण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो हे फडणवीस सरकार निवडून येऊन पण कर्जमाफी शेतकऱ्यांची लवकर करत नव्हते। त्यामुळे विरोधक पार्टी जे वरिष्ठ नेते होते तर त्यांनी कर्जमाफीच्या संदर्भात मोठा जोर लावून धरला होता आणि त्याच निमित्ताने तुमच्यासाठी मोठी खुशखबर आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे। ते म्हणजे राज्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी या 20 बँकेत कर्ज घेतलेले आहे तर त्या 20 बँकेतील सरसकट 1.5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा आत्ताच केलेली आहे। तुम्ही पाहिलेले असेल आत्ताच तुम्ही आता ऐकलं पण आहे। तर ते 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा झालेली आहे। तर त्या आता 20 बँका कोणत्या आहेत त्या बँकेतून तुम्ही कर्ज घेतला आहे का तुम्ही शेतकऱ्यांनो नक्की बघा। जर तुम्हाला याचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला या 20 बँकेतून तुम्ही कर्ज घेतले असावं। या 20 बँका याचा जर GR तुम्ही पाहिला तर त्या 20 बँकांची नावे सुद्धा स्पष्टपणे यामध्ये सांगितले आहेत। त्यामुळे सर्वांनी या 20 बँकेत तुम्ही कर्ज घेतला आहे का सर्वांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे। फक्त 2 मिनिटे अत्यंत महत्त्वाचे पुढे असणार आहेत। व्हिडिओ फक्त 2 मिनिटे पुढे वेळ काढून बघा। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः घोषणा केली आहे
तुम्ही आत्ताच पाहिलं असणार। बघा आता काँग्रेसचे अनेक नेते असतील, शरद पवार गटाचे नेते असतील, ठाकरे गटाचे नेते असतील, जे विरोधक नेते आहेत त्यांनी सरकारला धारेवर धरलं होतं की तुम्ही निवडणुकीच्या आधी कर्जमाफी करतो म्हणाला, परंतु आता निवडून आल्यानंतर कर्ज जे शेतकऱ्यांचं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांकडे तुम्ही पाठ फिरवत कसे आहात। तर अशा ठिकाणी जेव्हा निवडून आलेले फडणवीस सरकार आता बघा शेतकऱ्यांकडे अजिबात सरकार लक्ष देत नव्हतं, त्यामुळे विरोधक नेते आहेत त्यांनी सरकारला धारेवर धरलं। त्यामुळे शेतकऱ्यांचा हे सरकार जे काय असेल ते 2 ते 3 दिवसापासून विचार करू लागलं होतं। आज अखेर शेतकऱ्यांसाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनीच याची घोषणा केली आहे की राज्यातील 1.5 लाख आता तुम्हाला रुपयांचे म्हणजे 1.5 लाख रुपयापर्यंत सरसकट कर्ज आता 52 लाख शेतकऱ्यांसाठी आजचा लाभ हा मिळणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या कर्जमाफीची तुम्ही इतक्या दिवसापासून आतुरतेने वाट बघत होता तर तो आज दिवस आनंदाचा उघडला आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी 1,50,000 रुपयांची कर्जमाफी केल्याचा व्हिडिओ तुम्ही आत्ताच पाहिलेला आहे। त्यामुळे आता इथे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे की कोणत्या त्या 20 बँका आता राज्य सरकारने निवडल्या आहेत, ज्या बँकेतील सर्वच्या सर्व 1.5 लाख रुपयापर्यंतचे कर्ज आता तुमचे माफ होणार आहे याची घोषणा देखील झालेली आहे। तर त्या 20 बँकांची नावे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्यामुळे त्या 20 बँकांमध्ये तुम्ही कर्ज घेतलं आहे का तुम्हाला ओळीने बँका सांगतो, सर्वांनी चेक करायचा आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रांसाठी आलेला आहे, त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन बघा। 20 बँकांची नावे तुम्हाला सांगतो, तुमची बँक आहे का तुम्ही चेक करायचं आहे। पुढील 2 मिनिटात तुम्हाला 20 बँकांची नावे सांगतो बघा। शेतकरी वर्ग हा 2023 पासून मित्रांनो कर्जमाफीची वाट बघत होता। अनेक बँकांचे शेतकऱ्यांना तशा प्रकारचे फोन सुद्धा येत होते की कर्ज तुम्ही कधी भरणार आहात, तुमचे कर्ज कधी भरणार आहात। बँकांच्या या फोनमुळे अनेक शेतकरी चिंतेमध्ये होते, नैराश्यामध्ये होते। तर त्या शेतकऱ्यांची आता चिंता पूर्णपणे नाहीशी झाली आहे, कारण स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी निवडणुकीच्या आधी जे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचे वचन दिले होते तर ते काय दिले होते की सत्तेमध्ये आम्ही आल्यानंतर तुमची सरसकट कर्ज माफ करू। तर ती कर्जमाफी आज होत आहे, तुम्ही आत्ताच व्हिडिओ पाहिला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता याचा लाभ जो आहे तो राज्यातील 52 लाख शेतकरी कुटुंबांना होणार आहे। तर यासाठी आता मी ज्या सांगणार आहे बघा, आता राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या 20 बँका निवडल्या आहेत त्या 20 बँकेतील कर्ज 1.5 लाख रुपयापर्यंत माफ करण्यात आले आहे। मग त्या 20 बँका कोणत्या आहेत, तुम्ही या बँकामध्ये कर्ज घेतला आहे का, सर्व शेतकऱ्यांनी ते काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्हाला 20 बँकांची नावे मी ओळीने वाचून दाखवतो, तुम्ही चेक करायचं आहे तुमची बँक यामध्ये आहे का। फडणवीस सरकार सत्तेत येऊन गेले, बघा तुम्हाला माहित असेल फडणवीस सरकार गेले 3 महिने झाले सत्तेमध्ये आले आहे, म्हणजे तुम्ही निवडून दिलं म्हणून शेतकरी मित्रांनो आता फडणवीस सरकार सत्तेमध्ये आहे। परंतु शेतकऱ्यांना जी कर्जमाफीची वचन दिले होते निवडणुकीच्या आधी तर ते सरकार शेतकऱ्यांची कोणतीच बाजू निवडून आल्यानंतर मनावर घेत नव्हते। परंतु हा विषय जेव्हा आपल्या देशाचे रस्ते व वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे गेला तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की तुम्ही आधी जे वचन दिलता म्हणजे कर्जमाफी करणार हे वचन दिलता तर ते तुम्हाला आता कर्जमाफी करावीच लागणार आहे। जे वचन दिले जाते तर ते भाजप सरकार पाळवले जाते, म्हणजे भाजपचे सरकार जे बोलतं ते करून दाखवतं असं आपल्या देशाचे जे रस्ते वाहतूक मंत्री जे मंत्री आहेत म्हणजे नितीनजी गडकरी त्यांनी सांगितलं। त्यामुळे तुम्ही जे आधी बोलला होता की निवडणुकीच्या आधी आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफ करू तर ती लवकरात लवकर त्यांची कर्जमाफी करून टाका, असं कालच झालेल्या एका बैठकीमध्ये आपल्या देशाचे मोठे रस्ते वाहतूक मंत्री जे आहेत म्हणजे नितीनजी गडकरी त्यांनी फडणवीस साहेबांना तशा प्रकारे सांगितलं। त्यानंतर लगेचच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत ते फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांचे 1,50,000 रुपयांचे सरसकट कर्ज माफ केली, म्हणजे सरसकट कर्ज जे आहे तर ते माफ केल्याची घोषणा तुम्ही आत्ताच व्हिडिओमध्ये ऐकली आहे। तर त्यामुळे आता आम्ही या 20 बँका सांगणार आहे, या 20 बँकेमध्ये तुमचं कर्ज आता माफ केले आहे। कोणती बँक आहे बघा, तुमचं बँक खातं यामध्ये आहे का बघा, तुम्ही या बँकेतून कर्ज घेतलं आहे का बघा। ओळीने त्या बँकांची नावे मी वाचून दाखवतो, तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघा, कारण या 20 बँकेमध्ये तुम्ही कर्ज घेतलेलं असावं।
तर बघा शेतकऱ्यांसाठी खूप मोठा आनंदाचा दिवस आज उघडलेला आहे। कारण शेतकऱ्यांना खूप मोठे निराशा आणि टेन्शन होते की शेतामध्ये पाहिजे तेवढे उत्पन्न निघत नव्हते। त्यातच आता तुम्हाला माहितीच असेल की शेतीवर काढलेले जे तुम्ही कर्ज आहे तर कधी फेडायचं या विचारांनी शेतकरी वर्ग हा खूप चिंतेमध्ये होता। शेतामध्ये जेवढं काही उत्पन्न येतं तेवढं पोट पाण्यासाठी लागत असतं, तर काढलेली शेती पिकासाठी कर्ज आता कोण फेडणार असं शेतकऱ्यांना वाटत होते। तर हा चिंतेचा विषय आता शेतकऱ्यांसाठी आजपासून संपलेला आहे। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी केली आहे। तर बघा आता मी तुम्हाला 20 बँका सांगत आहे, या 20 बँकांमध्ये तुमची बँक आहे का, म्हणजे तुम्ही या बँकेतून कर्ज घेतला आहे का, लक्षात ठेवा। त्यामधील पहिली जी बँक आहे ती म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया, त्यानंतर दुसरी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर तिसरी बँक आहे HDFC बँक, चौथी बँक आहे IDBI बँक, त्यानंतर युको बँक बघा, त्यानंतर ॲक्सिस बँक, त्यानंतर बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, यस बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा अर्बन बँक, म्हणजेच तुम्ही कोणत्याही राज्यातील जिल्ह्यात असाल तर त्या जिल्हा अर्बन बँक असते, त्यामध्ये जर तुम्ही कर्ज एवढ्यात घेतले असेल तर ती कर्जमाफीची तुमची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, अशा प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।